हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आजच्या रीडिंगचा विषय आहे, येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते. येणारी वेळ तुमच्यातला जो सकारात्मक तुमचा जो स्वभाव आहे, जो तुमचा एकरूप सगळ्यांमध्ये एकरूप होण्याचा आणि एकत्र येण्याचा, सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा जो तुमचा खरा स्वभाव आहे, तो त्या तुमच्या स्वभावाचा जो तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या एनर्जीनी चुकीचा जो हे दाखवलं, त्या त्या एनर्जीचा तो विचार किंवा त्यांचं ते मत खोडून टाकून श्री स्वामी आणि दत्तगुरू तुमचं खरं रूप काय आहे ते जगासमोर आणतायत. आणि येणारी वेळ हेच खरं रूप तुमचं त्यांना दाखवणार आहेत की तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात. आणि तुमच्यातली जी सकारात्मक जी पॉवर आहे, जे खरे पण तुमच्यातलं आहे, जे तुम्ही सत्याशी कनेक्ट होऊन राहता आणि सगळ्यांना न्यायवृत्ती जी तुमची आहे, तुमच्या कामामध्ये असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना एकत्र ठेवण्याची जी तुमची कला आहे आणि जे प्रेम तुमच्यात आहे, जी माया तुमच्यात आहे, त्या मायेचा प्रभाव आणि त्या प्रेमाचा प्रभाव जो तुमच्यातला आहे, ही येणारी वेळ त्या लोकांना किंवा ज्यांनी तुम्हाला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासमोर ही वेळ तुमचं खरं रूप दाखवते. आणि स्वामी यामध्ये हस्तक्षेप करतायत, दत्तगुरू यामध्ये हस्तक्षेप करतायत. आणि हे त्यांच्या आशीर्वादानेच तुमच्या आयुष्यातला हा प्रभाव जो सकारात्मक, म्हणजे आजपर्यंत तुमच्या आयुष्यावर तुम्ही इतके पॉझिटिव्ह आहात, सकारात्मक आहात, खरे आहात, तरीही तुम्ही ज्या गोष्टी करत असताना एखादी गोष्ट त्याचा निगेटिव्ह तुमच्यावर प्रभाव पडत होता, निगेटिव्ह एनर्जीचा तुमच्यावर जो प्रभाव पडत होता, तर तो स्वामी आणि दत्तगुरू दूर करून तुमच्या सकारात्मक विचारांसारखीच लोक किंवा तीच तुमची सोल फॅमिली जी आहे, जी पॉझिटिव्ह विचार करते, पॉझिटिव्हिटीशी कनेक्ट आहे, सकारात्मकतेशी कनेक्ट आहे, ती तुमच्याशी कनेक्ट करते. आणि तुम्हाला त्याच्यामुळे तुमचं जे खरेपण आहे, तुमची जी सकारात्मक ऊर्जा आहे, तुमची जी पॉझिटिव्ह ऊर्जा ती अजून वाढते. आणि हेच येणारी वेळ हीच तुमच्यातली खरी जी तुमची ओळख आहे, ती तुमची सोल फॅमिलीशी तुम्ही कनेक्ट झाल्यामुळे सगळ्यांसमोर येते. तर बघूया येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते. म्हणजे मला जो इंट्युटिव्हली मेसेज मिळाला त्यानुसार मी हे तुम्हाला सांगितलं. थँक्यू सो मच. तर बघूया येणारी वेळ तुमचं कोणतं खरं रूप, तुमचं जो खरं हे आहे ते कोणासमोर आणतीये. येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते, बघूया. थँक्यू सो मच. आणि येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते, येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते. क्वीन ऑफ वॉन्ड्स. येणारी वेळ ही तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला पहिलेच जो मेसेज दिला की बरेच वेळा मी तुमच्या आजूबाजूला जी निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह जी ऊर्जा आणि निगेटिव्ह तशी जी लोक तुमच्या आसपास जी होती, ज्यांनी तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप केला, तुमच्या फॅमिलीमध्ये हस्तक्षेप केला, तुम्हाला फॅमिलीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, किंवा तुमच्या जी पोझिशन आहे, तुमच्या कामाच्या ठिकाणची जी पोझिशन आहे, तुमची ती पोझिशन रोखण्याचा, तुम्हाला थांबवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, अशा लोकांपर्यंत, म्हणजे त्यांची जी निगेटिव्ह ऊर्जा होती ती तुमच्या सकारात्मकतेवर प्रभाव पाडत होती. आणि त्यामुळं तुमच्यातला जो सकारात्मक गुण आहे आणि जो पॉझिटिव्ह गुण आहे, जी तुमच्यात क्वीनची एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, जी खूप एक पॉवरफुल ऊर्जा आहे, ती बाहेर जरी असेल तरी सुद्धा त्यांच्या प्रभावामुळे ती कुठंतरी थांबत होती, बाहेर फ्लो होत नव्हती. तर स्वामी तुम्हाला आणि दत्तगुरू ह्यामध्ये हीच येणाऱ्या वेळेमध्ये ते तुमचं खरं रूप त्या लोकांना दाखवत आहेत. कारण तुम्ही आता तुमच्या सोल फॅमिलीशी कनेक्ट होत आहे. तुमची जी सोल फॅमिली आहे, जी खरी आहे, जी पॉझिटिव्ह आहे, जी खूप ॲक्टिव्ह आहे आणि जी तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवण्यासाठी तुम्हाला, कारण तुमच्यासारखीच ती फॅमिली आहे, तुमच्यातलेच जसे गुण तुमच्यामध्ये आहेत तसेच तुमची जी सोल फॅमिली आहे, तुमच्याशी जी आत्ता जी सकारात्मक लोक कनेक्ट होत आहेत किंवा होतील येणाऱ्या वेळेमध्ये, त्या लोकांच्या प्रभावामुळे किंवा त्या एनर्जीजच्या प्रभावामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा अजून वाढून ती बाहेर येते, फ्लो होते आणि तुमचं खरं रूप बाहेर येते. तर त्या लोकांना दाखवलं जाते, जी लोक फक्त
तुमच्या सकारात्मक ऊर्जेवर निगेटिव्ह प्रभाव पाडत होते आणि तुम्हाला डिसअपॉइंट म्हणजे तुमच्या कोणत्याही निर्णयामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करून तुम्हाला तुमचा जो मार्ग आहे किंवा तुमचं जे काम आहे तुमचं हे आहे ते पूर्ण मोडकळीस आणण्याचा किंवा ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तर अशा लोकांना तुमचं खरं रूप दाखवतायत आणि ते त्यांना दाखवतायत की तुमची पॉवरफुल ऊर्जा किती आहे, तुमची ऊर्जा कशी आहे, तुम्ही किती खरे आहात आणि सत्याशी, तुमच्या वचनांशी, तुमच्या शब्दांशी, तुमच्या बोलण्याशी, तुमची जे विचार करण्याची जी पद्धत आहे, तुमचे जे मत आहे, तुमचे जे थॉट्स आहेत त्याच्याशी तुम्ही किती पॉवरफुली कनेक्ट आहात आणि त्यामुळेच ते त्यांना दाखवत आहेत की तुम्ही किती पॉवरफुल आहात. थँक्यू सो मच. हे येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते. मी आत्ता तुम्हाला एवढ्या वेळ हेच सांगत होते की येणारी वेळ कुणाला तुमचं खरं रूप दाखवते. ह्या वेळेत इतकं तुम्ही इतके कष्ट करताय तुमच्या ह्याच्यामध्ये, सगळ्याच कामामध्ये, फॅमिली असू दे, ऑफिस असू दे, बिझनेस असू दे, तुमची फ्रेंडशिप असू दे, तुमचं कुठल्याही रिलेशन्स असू देत, सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे 100% देताय. पण आजूबाजूच्या निगेटिव्ह एनर्जीजचा प्रभाव तुमच्यावर पडल्याने तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटीशी, तुमच्या सकारात्मकतेशी कनेक्ट होत नव्हता, तर डिस्कनेक्ट होत होता त्यापासून आणि तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत जाण्यापासून ह्या एनर्जीज तुम्हाला थांबवत होत्या. तर त्याच एनर्जीजना आत्ता दत्तगुरू आणि स्वामी तुम्हाला ते दाखवून देणार आहेत की तुम्ही किती सकारात्मक आहात, तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात. हे इतकं तुमचं सगळं कष्ट आहे, तुमच्या ह्या कष्टाचं फळ आहे, हे रिवॉर्ड आहे आणि हे तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याचं वेळ आलं. ही येणारी वेळ हेच दाखवून देणार आहे की तुम्ही कोण आहात. तुम्ही ॲज अ क्वीन, एक ज्याच्यात खूप पॉझिटिव्ह विचार आहेत, खूप सकारात्मक विचार आहे, ज्याच्या हातात जे काम दिल्यावर ते पूर्ण होणं हे म्हणजे निश्चितच आहे. तरीही त्या निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामुळे तुम्ही कुठंतरी वाहवत गेला किंवा तुमचे जे काम आहे, तुमचे जे विचार आहेत, तुमचे जे थॉट्स आहेत त्याच्यावर त्याचा चुकीचा प्रभाव पडत होता. तर ते स्वामी पूर्णपणे त्याच्यातलं ते पुसून टाकतायत आणि तुमचं खरं रूप जगासमोर आणतायत. त्यांना त्या एनर्जीजना दाखवतायत की तुम्ही काय आहात, तुम्ही खरे काय आहात हे दाखवतायत की तुमच्यातली पॉझिटिव्ह जी बाजू आहे, तुमच्यातली जी खरी बाजू आहे ती सगळ्यांसमोर आणतायत, तुमची खरी बाजू. कारण कसं बरेच वेळा खऱ्या माणसाला खूप त्रास असतो, खूप सोसावं लागतं आणि तुम्ही खूप सोसले, तुम्ही कष्ट केलेत, तुम्ही अनुभव घेतलेत, परिस्थितीतून अनुभव घेतलेत, फॅमिलीला सपोर्ट केलाय तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये. जे तुमच्या समोर येईल त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला करता येईल तसं तुम्ही मदत केली आहे सगळ्यांना, त्यांना सावरलंय, सांभाळलंय आणि तरीही नको त्या चुकीच्या एनर्जीजमुळे तुमची इमेज खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. ही रीडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर तुमची इमेज ज्यांनी खराब केली त्यांनाच तुमचं खरं रूप दाखवतायत स्वामी की तुम्ही किती पॉवरफुल, तुम्ही किती खरे आणि तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. हां, येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते हे कार्ड येणं अपेक्षितच होतं, कारण ह्या एनर्जीजनी यामध्ये तुम्हाला गुरफटून ठेवलं. ह्या एनर्जीजनी, ह्या जे निगेटिव्ह एनर्जीज आहेत तुमच्या अवतीभोवती, ज्या अशा एनर्जीज आहेत त्यांनी तुम्हाला ह्या सगळ्या मोहजाळामध्ये, ह्या सगळ्या जे तुमचं वादविवाद, भांडण किंवा निगेटिव्हिटी ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला अडकून ठेवलं, तुमची ऊर्जा बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण ह्यातून तुम्ही बाहेर सुटला किंवा ह्यातून बाहेर पडला तर तुम्ही एक खूप पॉवरफुल ऊर्जा आहात आणि तुम्हाला थांबवण्याची ताकद कुणाचीही नाही आहे असं हे यांना माहिती आहे. त्यामुळं त्यांनी तुम्हाला त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा आणि तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला. तर असं नाही आहे. ॲक्च्युली स्वामींचा आशीर्वाद, श्रीकृष्णांचा आशीर्वाद आणि महादेवांचा आशीर्वाद असेल, तुम्हाला त्यांची साथ असेल तर ह्याच्यामध्ये कुणीही अडकून राहू शकत नाही. कारण सत्य कधीही कुणीही बदलू शकत नाही. सत्य आणि असत्याचं जेव्हा युद्ध होतं त्याच्यामध्ये सत्याला नेहमी त्रास असतोच, पण विजय हा नेहमी सत्याचा होतो, जे पूर्वापार चालत आलेला आहे, महाभारतापासून आपण बघतोय. पण सत्य नेहमी विजयी होतं आणि हा तुमच्याच विजयाचा झेंडा जो आहे, तुमच्या विजयाचा जो एक वॉन्ट्स, विजयाचा जे एक हे आहे ना,
स्तंभ तुम्ही उभा करताय, विजयाचा झेंडा तुम्ही उभा करताय. आणि हेच खरं रूप, जे तुमचं खरं रूप आहे, जे ते स्वामी लवकरच त्या लोकांना दाखवतायत ज्यांनी तुम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला असेल, तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला असेल. पण असे मी सगळ्यांना सांगेन की कुणीही असं सांगून किंवा कोणाबद्दल तरी बोलून किंवा हे करून कोणाचीही इमेज खराब होत नसते. त्यासाठी ती सोल तशी असेल तर प्रत्येक परमेश्वराने प्रत्येक सोलला तिचा तिचा तो अधिकार दिलेला आहे, ती शक्ती दिलेली आहे, तो गुण दिलेला आहे, ती ताकद दिलेली आहे आणि ती त्याप्रमाणे तशी ती त्याच्या ह्याच्यामध्ये फ्लो होत असते. तर ही जी तुमची शक्ती आहे, ही जी तुमची ताकद आहे, ही तुमची ओळख बनणार आहे. ही जी तुमची सत्य जे आहे आणि जे खरेपण तुमच्यातलं जे आहे, ही ती तुमच्याशी जी कनेक्ट होणारी जी सोल फॅमिली आहे, जी तुमची फॅमिली आहे, जे तुम्हीही माझी सोल फॅमिली आहात आणि जी तुमची सोल फॅमिली आहे, ते तुम्हाला जी तुमच्यासारखेच आहेत, ते तुमची जी ऊर्जा आहे, तुमचं जे खरं रूप आहे, ते सगळ्यांसमोर आणतायत. कारण ती तुमची स्ट्रेंथ आहे, ती तुमची ऊर्जा आहे, ती तुमची ताकद आहे आणि हेच खरं रूप येणाऱ्या वेळेमध्ये स्वामी दाखवत आहेत. स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्यावर खूप. थँक्यू सो मच. आणि 6 ऑफ पेंटिकल्स तुमच्यातलं तुमचं खरं रूप, येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते का? खरं रूप दाखवते हेच मी तुम्हाला ते सांगितलं, तुमच्यातली ऊर्जा, तुमच्यातलं खरेपण, तुमच्यातली देण्याची जी वृत्ती आहे. समोर कोणीही असो, ॲज अ शत्रू, आपण शत्रू म्हणतच म्हणजे आपलं अध्यात्म आपल्याला हेच सांगतं, श्रीकृष्ण हेच सांगतं की शत्रूवरही प्रेम करता आलं पाहिजे. तेव्हा आपण अध्यात्माशी खरेपणाने कनेक्ट आहोत आणि आपण त्या ऊर्जेमध्ये आहोत. आपण आपली सतत विवेकबुद्धीने आपण विचार करतो, त्या मार्गामध्ये आपण आहोत हे आपण दाखवलं जातं आणि आपण बॅलन्स आहोत. तर तुम्ही बॅलन्स आहात. तुम्हाला जे मेसेज स्पिरिच्युअली जे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतात ते तुम्ही स्वतःशी कनेक्ट करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाताय आणि तुमच्यातला जो खरा स्वभाव आहे, जो देण्याचा भाव आहे, मग जे काही असू दे, कुणाला ब्लेसिंग्स कितीही कोणीही असेल तर त्याला तुम्ही फक्त आणि फक्त ब्लेसिंग्स देता, आशीर्वाद देता. आणि जेव्हा ह्या निसर्गाचा नियम आहे, जे आपण देतो तेच आपल्याकडे परत येतं. तर तसंच तुम्ही जे देताय तेच तुमच्याकडे परत येते. जे तुम्ही तुमच्याकडून तुम्ही इतरांना आशीर्वाद देताय, ब्लेसिंग्स देताय, तुमच्याकडे जे आहे घासातला घास तुम्ही इतरांसाठी देताय, राखून ठेवताय आणि तेच तुमच्याकडे परत येते. तुम्हाला जे देण्याचा जो तुमचा भाऊ आहे, जो खरा भाव आहे तुमचा, तो असं तुमची एक ताकद आहे ती की तुम्ही देताय, घेण्याचा नाही. आणि अपेक्षा आहे लोकांना, ज्यांना गरज आहे, जे खरंच गरज आहे की कोणीतरी त्यांना मदत करावी आणि ते तुमच्याकडं अपेक्षेच्या हे न बघतात. तर स्वामी तुम्हाला सांगतायत की तुम्ही तेवढे स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही याच्यापेक्षाही खूप अजून स्ट्रॉंग होणार आहात. कारण स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्यावर. तुमचे जे खरी सोल आहे, तुमची जे आतला आवाज आहे तो स्वामींपर्यंत पोहोचतोय आणि म्हणूनच तुमच्यातली ती ताकद वाढत आहे. तुमचा जो आतला आवाज आहे, जे खरेपण आहे, ती येणारी वेळ ही दाखवून देईल लोकांना की तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात. कारण असंच कुणी इतकं पॉवरफुल आणि इतकं स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असंच नाही होत. त्याच्यासाठी ते गुण आणि ते शक्ती असावी लागते आणि ती तुमच्यात आहे. स्वामी तुम्हाला सांगतायत की तुमच्यात आहे, त्यामुळं तुम्ही सगळ्यांशी कनेक्ट होताय. थँक्यू सो मच. येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते. सेलिब्रेशन येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते आणि सेलिब्रेशन करता तुम्ही. हीच वेळ आता सगळ्यांना दाखवणार आहे की तुम्ही कुणीही कितीही अडवण्याचा, कुणीही किती त्रास देण्याचा आणि थांबवण्याचा, तुम्हाला निगेटिव्हिटी तुमच्याकडे देण्याचा, तुम्हाला निगेटिव्हिटीमध्ये अडकवण्याचा, ह्या भांडणामध्ये, ह्या सगळ्या एनर्जीमध्ये तुम्हाला अडकवून थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही बांधून राहणाऱ्यातले नाही आहात. कुणीही बांधून ठेवलं तर बांधून राहणाऱ्यातले नाही आहात. जेव्हा पूर येतो, महापूर येतो, तेव्हा कितीही तुम्ही बांध घाला त्याला, ते थांबत नाही. तो बांधाला त्या धुडकारून पुढं ते निघून जातं पाणी वाहवत. तसा तुमचा प्रवाह आहे. कुणी कितीही थांबवण्याचा, बांध घालण्याचा किंवा कुणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही रोखणार नाही आहे.
कारण अशीच ऊर्जा नशी एवढी मोठी स्वामींची ताकद, श्रीकृष्णांची महादेवांची ताकद आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत. आणि म्हणूनच हे तुमचं जे जी स्ट्रॉंग तुमची जी ताकद आहे आणि तुमचं जे गुण आहे त्याचे हे तुम्हाला आता रिवॉर्ड्स तुम्हाला मिळणार आहेत, तुम्हाला यश मिळते आणि हेच तुमचं खरं रूप त्याच लोकांसमोर येणार आहे. आणि आता तुमच्या आयुष्यात जे सेलिब्रेशन येते, जे यश तुम्हाला मिळते, तुमची पोझिशन तुम्हाला मिळते आणि येणाऱ्या वेळेमध्ये तुम्ही एक हाय पर्सनॅलिटीच्या ह्याच्यातून तुम्ही खूप येत आहे, तुम्ही खूप ग्लो करताय तुमच्या सगळ्या वर्किंग ह्याच्यामध्ये, गृहिणी असाल सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही, कारण एक गृहिणीसुद्धा ती खूप मोठं काम करत असते सगळ्या घराला, आपल्या संसाराला, आपल्या लेकरांना किंवा फॅमिलीला बांधून ठेवणं, त्यांना एकत्र ठेवणं, त्यांचं सगळं बघणं, संगोपन सगळं बघणं, हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. आणि तिथून ते उच्च स्तरापर्यंत सगळीकडंच इथं फेमिनाईन मस्कुलाईन दोन्हीही एनर्जी आहे, दोन्हीही एनर्जी. कारण एक कुटुंब प्रमुख सुद्धा जेव्हा आपल्या फॅमिलीला सांभाळत असतो तेव्हा त्याची काय धावपळ होते किंवा त्याची काय त्रास असतात, त्याला काय त्याचा संसार सांभाळताना किती त्रास होतो, सगळ्यांना सांभाळताना त्याला ज्या अडचणी येतात त्या त्यालाच माहीत असतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची सुद्धा खूप हे होते. कारण बरेच वेळा काय होतं, वर्किंग वुमन असेल किंवा वर्किंग मेन असेल आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये घर सांभाळणाऱ्या व्यक्ती बाजूला राहून जातात, असं सुद्धा होतं. तर यात नाही आहे, पण जी सोल आहे, ह्या सोल ज्या आहेत अगदी लहान मुलापासून असेल ते सगळ्यांपर्यंत, ह्या सोल ज्या प्रत्येकानं आपल्या आपल्या ह्याच्यानुसार कष्ट हे आहेतच, प्रत्येकाला कष्ट करावं जातं त्यांच्या त्यांच्या ते क्षेत्रात आणि त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये ते पुढं जात आहेत, ते यश मिळवत आहेत. आणि हेच यश, हे सेलिब्रेशन ती लोक बघणार आहेत ज्यांनी हे तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, इथपर्यंत येण्यापासून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, या सेलिब्रेशनपासून थांबवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. ह्या अशा सगळ्या सोल आता हे सगळं बघणार आहेत आणि त्यांची तोंड बंद करणार आहेत स्वामी. कारण ही खरी परिस्थिती आहे, ही रियालिटी आहे, जिथं सत्य आहे, जिथं खरं आहे, तिथं खूप अशा एनर्जीज असतात ज्या थांबवण्याचा आणि रोखण्याचा प्रयत्न करतात. पण आपण आपला स्वतःवरचा, स्वामींवरचा, श्रीकृष्णांवरचा, आपल्या आराध्यांवरचा विश्वास कधीही सोडायचा नाही आहे असं आपल्याला सांगतायत स्वामी. आणि तुमचा विश्वास, तुम्ही जो विश्वास स्वामींवर ठेवला, त्यांच्या ज्या मार्गावर तुम्ही चाललेले आहात त्या मार्गावर त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे सेलिब्रेशन येतं आणि त्याचीच हा विजय आहे असं स्वामी तुम्हाला मेसेज देत आहेत. थँक्यू सो मच. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. कुणाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला त्या नंबरवर मेसेज करू शकता. आपण पर्सनल रीडिंगसाठी कोणतेही चार्जेस घेत नाही. तुम्ही स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता. थँक्यू सो मच. येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते, येणारी वेळ कोणाला तुमचं स्वीकृत एक्सेप्टन्स. स्वामी तुम्हाला सांगतात, येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते, येणारी वेळ त्याच लोकांना तुमचं खरं रूप दाखवते जे तुमच्या आयुष्यात डोकावत होते. इथं आहे ना, हे बघा, एक्सेप्टन्स, तुम्ही स्वीकारा. येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते, स्वामी तुम्हाला हेच सांगतायत की तुम्ही स्वीकारताय जी परिस्थिती आहे, जे जसं आहे ते तुम्ही स्वीकारताय. कारण तुमचा विश्वास आहे स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास आहे की जे आहे ते बदलण्याची ताकद आहे. कारण स्वामी हीच तुमची स्ट्रेंथ आहे, हीच तुमची ताकद आहे, हाच तुमचा विश्वास आहे आणि ह्यावरून तुम्ही पुढं जात आहे. आणि कितीही कुणीही तुमच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही ते सगळं बाजूला ठेवून तुमचं लक्ष फक्त तुमच्यावर आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अजून किती पुढं जायचं आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीला कसं पुढं न्यायचं आहे, तुम्हाला स्वतःला कसं पुढं न्यायचं आहे, तुम्हाला तुमच्या ऑफिशियल वर्किंग ह्याच्यामध्ये किती ग्रोथ करायची आहे, तुम्हाला तुमच्या पोझिशनपर्यंत कसं पोहोचायचं आहे, हे स्वामी तुम्हाला सांगताय. येणारी वेळ म्हणूनच ह्या लोकांना तुमचं खरं रूप दाखवते जे डोकावत आहेत तुमच्या आयुष्यात, जे तुमच्या आयुष्यात डोकावत आहेत. तुमचं काय चाललंय नाही, त्यांना त्यांचं काय चाललंय ह्याचा विचार नाही आहे, तुमचं काय चाललंय हे त्यांना जास्त तो त्रास आहे त्यांना खूप, की ह्यांचं काय चाललंय मला बघायचंय. होय की नाही. बऱ्याच अशा एनर्जीज असतात स्वतःचं बघत नाहीत पण त्यांचं दुसऱ्यांकडे लक्ष असतं त्यांचं काय चाललंय. पण तसं नाही आहे. ह्या एनर्जीजना त्यांना तुमचं खरं रूप त्यांनी डोकावण्याच्या अगोदरच
खरं रूप स्वामी योग्य वेळी तुमचं रूप दाखवत आहेत आणि यानं प्रोसेस ते सुरू झालं आहे. त्यामुळे स्वामी तुम्हाला सांगतायत की येणाऱ्या वेळेत तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये येत आहेत, तुमचं जे खरं रूप आहे त्या रूपात येत आहे तुम्ही. कारण आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे आणि परमेश्वर खूप 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 तुमच्यावर ब्लेसिंग्स करतात. कारण जेव्हा खरंच जेव्हा श्री जगदंबेचा आशीर्वाद असतो आणि महादेवांचा आशीर्वाद असतो, तेव्हा आपली एक ऊर्जा वेगळी असते. वेगळ्या ऊर्जेत आणि वेगळ्या एनर्जीमध्ये आपण येतो आणि खूप फ्लो होते, खूप उत्साह, खूप एनर्जीमध्ये आपण असतो आणि तसंच तुम्ही आहात. कारण आत्ता तुमच्यावर स्वामींचा तर आशीर्वाद आहेच, ब्लेसिंग्स आहेत. पूर्ण पूर्ण तुमचे जे आराध्य सगळ्यांना तुम्ही जे मानता, तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या. तुम्ही ज्यांना मानता त्यांचे आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्याबरोबर आहे. कारण तुम्ही खरे आहात. ही ऊर्जा, ही एनर्जी, ही रीडिंग त्यांच्यापर्यंतच पोहोचेल जे खरंच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी त्यांना गुरफटून ठेवलं, ज्यांना त्रास दिला, ज्यांना त्यांच्या लाईफ पर्पजपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना दाखवून देण्याची ही वेळ आहे आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय. कोण विश्वास ठेवू देत नाही ठेवू देत, तुम्ही ठेवताय. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवताय, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवताय, तुम्ही येणाऱ्या वेळेवर विश्वास ठेवताय, तुमच्या अनुभवांवर विश्वास ठेवताय आणि म्हणूनच तुम्हाला इतकी स्ट्रॉंग म्हणून करतायत ते अजून. थँक्यू सो मच रिसेप्शन. मी तुम्हाला तेच सांगितलं, येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते. येणारी वेळ ही तुम्हाला सुद्धा तुमचं खरं रूप खरंच दाखवते. कारण तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही ह्या एनर्जीजमध्ये इतकं गुरफटून पडला की तुम्ही कोण आहात नाही आहे. तुमचा जन्म ह्या सगळ्या गोष्टींसाठी झालेला नाही आहे. तर यातून बाहेर पडून तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये येण्याचा हे आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही जे ॲज अ हीलर आहात. तुम्ही तुमच्या कुठल्याही क्षेत्रात, मी बरेच वेळा सांगते की क्षेत्र आपलं असतं, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची हिलिंग आणि दुसऱ्याची हिलिंग ॲज अ हीलर आहात तुम्ही. आणि तुमच्यात एक पॉझिटिव्ह गुण आहे. तुमच्या हसण्यानं तुम्ही तुमच्या तुम्ही जिथं तुम्ही आहात तिथलं वातावरण इतकं प्रफुल्लित, इतकं आनंदी आणि इतकं उत्साही असतं. कारण तुम्ही तशी पॉझिटिव्ह एनर्जी आहात. कुणाच्यातही असा गुण नसतो की प्रत्येकजण जिथं जाईल तिथं असं उत्साही आनंदी वातावरण होईल. तर त्याच्यासाठी ती सोल तशी असावी लागते, जी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असावी लागते. तुमचा जन्म कशासाठी झालाय? तुमचा जन्म एक वेगळ्या यावर मी नक्कीच रीडिंग करणार आहे. कारण हा तुमचा जन्म जो आहे तो एक जो निसर्गाशी कनेक्टेड आहे, ह्या पृथ्वीशी कनेक्टेड आहे. तर एक जे ज्ञान आहे, जे ही पक्ष्यांचा आवाज असेल, फुलपाखरांचा तुमच्या अवतीभोवती फिरणं असेल, हे तुम्हाला अट्रॅक्ट करते. तुम्हाला आत्ता ही वेळ अशी आहे की तुम्हाला अट्रॅक्ट करते. मग स्वामी तुम्हाला हेच सांगतायत की तुमचं सुद्धा खरं रूप तुम्हाला दाखवते ही वेळ, की तुमच्यात खूप ताकद आहे. ही ताकद कधी निसर्गाला अट्रॅक्ट करणं, निसर्गाकडे आपण अट्रॅक्ट होणं, हे सुद्धा कधी होतं ज्या वेळेला हार्ट चक्रा ओपन होते, हार्ट चक्रा हील होते. तर ते तुमचं हार्ट चक्रा हील होते आणि तुमच्यात किती माया आहे, तुमच्यात किती प्रेम आहे, तुमच्यातला खरा गुण काय आहे, तुम्ही या पृथ्वीवर का जन्म घेतलेला आहे, तुमचं कर्म काय आहे, तुमचं लाईफ पर्पज काय आहे, ही वेळ, येणारी वेळ हे सुद्धा तुम्हाला दाखवून देते की तुमचं लाईफ पर्पज खरं काय आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. यातनं सगळ्यातनं तुम्हाला तेवढ्यासाठीच बाहेर काढलेलं आहे स्वामींनी. आणि ते तुम्हाला सांगतायत की तुमचं जे लाईफ पर्पज आहे ते शोधण्याचा आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. आणि येणारी वेळ ही सेलिब्रेशन आहे. त्याचमुळे तुमच्या आयुष्यात ही सेलिब्रेशन, हा उत्साह, हा आनंद येते. थँक्यू सो मच. प्रिस्क्रिप्शन फ्रूट्स, थँक्यू सो मच. येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते, यांना तर तुमचं खरं रूप दाखवते, तुम्हाला सुद्धा तुमचं खरं रूप दाखवते. आणि इथं तुम्हाला मला असा मेसेज आला होता एंटिटीली. खरं तर मी मेडिटेशन करताना मला असं खूप फळं वगैरे अशी दिसत होती. तर खरंच तुम्ही फ्रूट खाण्यासाठी, फळं तुम्हाला खाण्यासाठी तर तुम्हाला सुचवलं जाते, सांगितलं जाते की तुमच्या रुटीनमध्ये, डाएटमध्ये थोडंसं चेंज तुम्ही करावं. कारण थॉट चक्रावर सुद्धा
त्याचं हे होत असतं. तुमच्या जे खाण्यापिण्याच्या पद्धती आहेत त्या थोड्याशा तुम्ही चेंज करण्याची पण गरज आहे. आणि फळांचा समावेश करणं तुमच्या डाएटमध्ये हे तुम्हाला सुचवलं जाते, सांगितलं जाते की तुमच्या आहारामध्ये थोडंसं फळांचा उपयोग तुम्ही करायचा आहे, कारण ते तुमच्या थॉट चक्रासाठी खूप चांगलं आहे. हे तिथं सांगितलेलं आहे. सो मच सेल्फ वर्थ, स्वतःची तुमची जी किंमत, स्वतःचं जी तुमची ओळख आहे, तेच म्हटले तर येणारी वेळ कोणाला तुमचं खरं रूप दाखवते? तुम्हाला स्वतःला. मी तुम्हाला रीडिंगमध्ये तेही सांगितलं की तुम्हाला स्वतःला सुद्धा, कारण हे जे स्थान आहे, हे जे जागा आहे, हे जे तुमच्यासाठी डिझर्व करून ठेवलेलं आहे, तुम्ही इथं हे तुमच्यासाठीच स्वामींनी, दत्तगुरूंनी आणि परमेश्वरांनी, तुमच्या आराध्यानी ते तुमच्यासाठी हे करून ठेवले. पण हे इथपर्यंतचा जो हा प्रवास आहे, यामध्ये तुम्ही संतुलित होणं, तुम्ही बॅलन्स होणं आणि तुम्ही एकरूप स्वतःशी होणं, हे सुद्धा खूप महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच तुम्हाला इथपर्यंत हा प्रवास हे तुम्हाला अलाइन करण्यासाठीचा होता. आणि तुम्ही आता अलाइन होताय, तुम्ही अलाइनमध्ये आहात. तुम्ही मन, बुद्धी, आत्मा ह्या सगळ्याच्याप्रमाणे मग तुम्ही अलाइनमध्ये येताय, तुम्ही बॅलन्स होताय. आणि म्हणूनच ही तुमची खरी ओळख तुम्हाला दिसते की आता तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात. आणि त्याचसाठीचा हा सगळा खटाटोप होता. त्याचसाठीच हे सगळं तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या, त्या तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवण्यासाठी सुद्धा झालेल्या आहेत. ही जी अशी लोकं तुमच्या आयुष्यात आली, ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आल्या, ह्या सुद्धा तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण जोपर्यंत कसं असते, एखादं काटा टोचल्याशिवाय आपण कळत नाही ना आपल्याला रस्ता कसा आहे हे कळत नाही. आपल्याला असंच वाटत जातं की रस्ता खूप छान आहे, अगदी व्यवस्थित आहे. तर नाही, कधी कधी काटाही टोचतो. तर ते टोचणं, हे का टोचलं तर तुमचं लक्ष तुम्हाला अलर्ट करण्यासाठी, हे झालेलं आहे. तर तुम्ही आता अलर्ट झालेले आहात आणि त्यामुळे तुम्हाला माहित आहे तुम्हाला आता कुठे जायचं आहे, तुम्हाला तुमचा रस्ता सापडलेला आहे. आणि हे स्वामी तुम्हाला सांगतायत. थँक्यू सो मच. तुम्ही खूप गोड आहात. तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये न पडता आयुष्याची एक नवीन जो मार्ग आहे, जो जे तुमच्यासाठी म्हणजे खरंच तुम्ही एक खूप अशी क्यूट सोल आहात. क्यूट सोल म्हणेन, गोड बटर स्वीट आहेच. खूप गोड सोल आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही इतके भावनिक होता, इतके हळवे होता की स्वामींचा हा मेसेज आहे तुमच्यासाठी की तुम्ही त्यांच्या समोर बसलात तरी सुद्धा खूप हळवे होता, खूप त्यांच्यात एकरूप होता, सामावून जाता. तुम्हाला नाही कळत की तुम्हाला काय त्यांना सांगायचं. आणि अगदी तुम्ही अगोदर खूप विचार करून बसलेले असता, नाही मला हा त्यांना प्रश्न विचारायचा आहे स्वामींना, मला हे सांगायचं आहे, हे मला माझ्या आराध्यांना विचारायचं आहे. पण ज्यावेळी तुम्ही त्यांच्या समोर होता, तुम्ही त्यांच्या समोर येता, तेव्हा तुम्ही स्वतःलाही विसरून जाता की नाही आहे, काही नाही आहे, मला काहीही नाही. मला माझ्या सगळ्या प्रश्न न विचारताच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. तिथं गेल्यावर हा विश्वास, हा आदर, हा विश्वास, ही भक्ती, ही प्रेम, ही माया, हेच तुमचं खरं रूप आहे. आणि हेच खरं रूप तुमचं ह्या जगाला दाखवून देत आहेत स्वामी. आणि त्यांना दाखवून देत आहेत ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा आणि तुमच्या लाईफ पर्पजपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. तर बघूया तुमच्यासाठी आज कोणता मेसेज आहे. थँक्यू सो मच. वॉकिंग तुमच्यासाठी मेसेज आहे. मी तर तुम्हाला डाएटचंही सांगितलं की फ्रूट्स डाएटमध्ये तुम्हाला ॲड करायचे आहेत. तर वॉकिंग करणं हे सुद्धा तुमच्यासाठी सांगितलं जाते की थोडी तुमचं जे वजन वाढत असेल किंवा थोडं वॉकिंग तुमचं होत नसेल तर वॉकिंग थोडं करणं, ह्या मेसेज तुम्हाला दिला जातो. हे मेसेजेस मी असे हे करून काढते की मला थोडं वॉकिंगवर म्हणजे चालायचं आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला तुम्ही जाऊ शकता. 333 खूप छान नंबर आहे हा, खूप अट्रॅक्शन आहे, खूप मोठा आहे नंबर. जे एंजल नंबर आहे त्याच्यामध्ये 333 सुद्धा खूप म्हणजे खूप पुढं, जेव्हा एखादी सोल खूप पुढं जाते त्या ह्याच्यामधून, तेव्हा 333 हा नंबर सुद्धा शो होतो. तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठंही किंवा मोबाईलवर असेल, घड्याळात तुम्ही बघताय तेव्हा 333 झालेले असतील. एखादा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळी 333 झालेले असतील, तर तो व्हिडिओ
किंवा त्या व्हिडिओमधनं एखादा मेसेज तुम्हाला मिळालेला असेल, प्लस एंजल नंबर जे असतात 333 ते सुद्धा तुम्हाला शो होतील. गाडीचा नंबर असेल, कुठं लिहिलेला असेल, कुठल्या कशाचाही नंबर 333 असेल तरीसुद्धा तो तुम्हाला शो होईल. तो तुम्ही तिथं बघायचं, त्याचं मिनिंग तुम्हाला ऐकायचं. त्यावेळी तुमच्या मनात कुठला थॉट आलेला आहे, काय विचार आहे, ज्या वेळेला 333 नंबर तुमच्या समोर आलाय तर त्यावेळी तुमच्या मनात कुठला विचार आहे, तर त्यावर तुम्हाला काय ॲक्शन घ्यायची आहे किंवा तो मेसेज तुमच्यासाठी आहे. थँक्यू सो मच. मणिपूर चक्र. तर तुम्हाला चक्राजवर सुद्धा काम करायला सांगितलं जाते, कारण जेव्हा आपण चक्राजवर काम करतोय, मणिपूर चक्र जे म्हणजे पिवळा रंग, ह्यामध्ये तुम्ही येलो कलरचे ड्रेसेस असतील, येलो तुमच्या खाण्यामध्ये असेल आणि तुम्हाला कपडे सुद्धा येलो कलरचे, हे सगळं म्हणजे येलो रंगाशी, जो पिवळा रंग आहे त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. कारण मणिपूर चक्र ॲक्टिवेट होण्यासाठी आपण पिवळ्या रंगाशी, त्याचा रंग पिवळाचा आहे आणि त्या रंगाशी आपण कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. चक्राजवर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. चक्राचं मेडिटेशन तुम्ही करायला हवं आहे हे तुम्हाला सांगितलं जाते. मी माझ्या सगळ्याच सबस्क्रायबर्सना, व्ह्युअर्सना हेच सांगेन की चक्राजवर तुम्ही काम करा. जेव्हा तुम्ही चक्राजवर काम करायला चालू करताय तेव्हा तुम्ही कुंडलिनीमध्ये प्रवेश करायला चालू करता आणि तेव्हाच तुम्हाला लक्षात येतं, जेव्हा आपण चक्राज हील व्हायला लागतात तेव्हा लक्षात येतं की आपण अध्यात्मामध्ये प्रवेश करायला लागतो. आपण स्वतःमध्ये अध्यात्मामध्ये तर प्रवेश करतो, पण आपण स्वतःमध्ये सुद्धा प्रवेश करायला लागतो आणि खरं अस्तित्व, खरं रूप आपल्या समोर येतं. म्हणून तुम्हाला हे सुद्धा सांगितलं जाते की मणिपूर चक्रावर काम करायचं आहे. थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच. बाय.